Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the remaining part of chapter 8. Next type of quadrilateral, that is parallelogram. Parallelogram. आता parallelogramची definition काय आहे? A quadrilateral having opposite sides parallel. A quadrilateral having opposite sides parallel is called a parallelogram. Is called a parallelogram. आता फिगर काढायची असेल तर आपण अशी काढू शकतो याची या पद्धतीने. ओके, मग आता इथे ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. याच्या प्रॉपर्टीज काय काय बघा. प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी आहे टू पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. अपोजिट साइडच्या दोन पेयर पॅरलल असतात, म्हणजे साइड AD इज पॅरलल टू BC अँड AB इज पॅरलल टू DC. सेकंड, टू पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. त्यांची लेंथ पण सारखी असते त्या साइडची, म्हणजे AD ची लेंथ जेवढी असेल तेवढी BC ची आणि AB ची जेवढी असेल तेवढी DC ची. थर्ड, डायगोनलच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल. बोथ डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर. दोन्ही डायगोनल एकमेकाला बायसेक्ट करण्याचं काम करतात. असा एक डायगोनल काढला तर T हा दोघांचा मिड पॉईंट असेल. T इज द मिड पॉईंट ऑफ बोथ डायगोनल्स. फोर्थ कंडिशन, अँगलच्या बाबतीमध्ये ऑपोजिट अँगल्सच्या दोन पेयर कॉन्ग्रुएंट असतात. टू पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय, हा जो अँगल DAB असेल हा DCB बरोबर कॉन्ग्रुएंट असेल. अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ADC. अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट. आणि ॲडजसंट अँगल जे असतील अँगल DAB आणि अँगल ABC तर ते सप्लिमेंटरी असतात. पाचवा, ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ॲडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अशा पद्धतीने 5 प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या, पॅरलेलोग्रामच्या. हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट टाईप बघूया आपण. व्हिडिओ पॉज करा आणि ते लिहून घ्या. पुढचा प्रकार आपण बघतोय ट्रॅपेझियम. पुढचा आहे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम कसा असतो बघा, या पद्धतीने PQRS. याच्यामध्ये PQ ही साइड SR ला पॅरलल आहे. PQ ही साइड SR ला पॅरलल आहे. त्याची डेफिनेशन काय, इफ ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल. इफ only one pair of opposite sides of a quadrilateral if only one pair of opposite sides of a quadrilateral
is parallel, then it is called as trapezium. त्याला मराठीमध्ये म्हणतात समलंब चौकोन. त्याला काय म्हटलं जातं? समलंब चौकोन. मग आता याची प्रॉपर्टीज काय काय? पहिलं प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी आहे वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल. ऑपोजिट साइडची एक पॅरलल पेअर जी आहे ती पॅरलल असते. ओके. आता या ठिकाणी ही साइड या साइडला पॅरलल असल्यामुळे इथे तयार झालेला हा अँगल आणि हा अँगल हे सप्लिमेंटरी असतात. सेकंड प्रॉपर्टी काय होईल? अँगल यस प्लस अँगल पी इज इक्वल टू 180. ही पेअर सप्लिमेंटरी असेल. नंतर ही पण पेअर सप्लिमेंटरी असेल. अँगल आर प्लस अँगल क्यू इज इक्वल टू, इथे आता मेजर्ड अँगल यस मेजर्ड अँगल पी असं लिहिलं तरी चालतं किंवा आता जनरली डायरेक्ट ते घेतात. मग ही पेअर सप्लिमेंटरी, ही पेअर सप्लिमेंटरी. मग ह्या पेअरबद्दल काय म्हणणार? तर त्याच्याबद्दल कुठलाही रूल नाही आहे. या पेअरबद्दल पण रूल नाही आहे आणि डायगोनलबद्दल पण सांगता येत नाही. फक्त एखाद्यास असं होऊ शकतं की ही साईड आणि ही साईड ही कॉन्ग्रुएंट असेल तर, ही साईड आणि ही साईड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्यावेळेस इफ, थर्ड कंडिशन इफ, आता ही प्रॉपर्टीमध्ये येणार नाही हे वेगळं घ्या. प्रॉपर्टी फक्त एवढ्या दोनच आहेत त्याच्या. मग इफ एस पी इज इक्वल टू आर क्यू देन असं जर झालं तर देन इट इज, त्याचं नाव बदलतं ह्या ट्रॅपेझियमचं, त्याला म्हणतात आयसोस्केलस ट्रॅपेझियम. इज आयसोस्केलस ट्रॅपेझियम. आयसोस्केलस ट्रॅपेझियम. नंतर याचा पुढचा टाईप आहे काइट. नेक्स्ट टाईप काइट. काइट म्हणजे पतंग. काइटचा अर्थ आहे पतंग. पतंग कसा असतो? या पद्धतीने फिगर असते त्याची. पी क्यू आर एस आणि हा टी. आता हे डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. मग त्याच्या प्रॉपर्टीज काय काय ते बघू. पहिली डेफिनेशन बघा. काइटची डेफिनेशन आहे इफ वन डायगोनल is the perpendicular bisector of the other diagonal, then the quadrilateral is called, quadrilateral is called kite. It's called a kite. मग त्याच्या प्रॉपर्टीज काय काय ते बघूया. प्रॉपर्टीज काय काय प्रॉपर्टीज आहे त्याच्या. पहिली प्रॉपर्टी असणार आहे हे ज्या ॲडजस्टंट साईड आहेत दोन, पी क्यू आणि पी एस. पहिलं आहे पी क्यू इज इक्वल टू पी एस, म्हणजे ॲडजस्टंटची ही पेअर कॉन्ग्रुएंट झाली. सेकंड ही पेअर, सेकंड क्यू आर इज इक्वल टू एस आर, ह्या साईडच्या लेंथ पण सारखी असते. नंतर थर्ड प्रॉपर्टी, हे दोन डायगोनल एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. पी आर इज परपेंडिक्युलर टू क्यू एस. फोर्थ प्रॉपर्टी काय, हा मोठा डायगोनल ह्या लहान डायगोनलला
बायसेक्ट करतो, मोठा डायगोनल या लहान डायगोनलला बायसेक्ट करतो. म्हणजे काय, QT इक्वल टू ST, QT इक्वल टू ST. अशा पद्धतीने 4 प्रॉपर्टीज आपण फिगरवरून सांगू शकतो. हेच तुम्हाला लेखी लिहायचं असेल काय लिहिणार, ॲडजेसंट साईडच्या 2 पेयर्स कॉन्ग्रुअंट असतात आणि ज्याचे डायगोनल्स असतात ते मोठा डायगोनल हा लहान डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. अशा पद्धतीने आपण हे 3 टाईप याचे बघितलेत. ओके, नाव सी प्रॅक्टिस सेट 8.3. Practice set 8.3. Question 1. Measure of opposite angles of a parallelogram are 3x minus 2 degree and 50 minus x degree. Find the measure of each angle. पॅरलोग्राम दिलाय आणि त्याच्या अपोजिट साईडचं मेजरमेंट दिलंय. मग आता आपल्याला असं माहीत आहे की पॅरलोग्रामचे अपोजिट अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुअंट. अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुअंट. त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुअंट असतात म्हणजेच काय, त्यांचं मेजरमेंट सारखं असतं. म्हणजेच पहिल्याचं मेजरमेंट बरोबर दुसऱ्याचं मेजरमेंट ऑफ फर्स्ट अँगल इक्वल टू मेजरमेंट ऑफ सेकंड अँगल. सिम्प्लिफाय करूया. हा -x इकडं आणा, काय होईल, 3x प्लस x मायनस 2 इक्वल टू 50. हा -2 तिकडे जाऊ द्या आणि या दोघांची बेरीज करा. 4x इक्वल टू 50 प्लस 2, 4x इक्वल टू 52. 4 ने डिवाइड करा, 52/4. देयरफॉर x इक्वल टू 13. x इक्वल टू 13. मग आता हे कुठल्याही फॉर्म्युलेमध्ये पुटअप करा, व्हॅल्यू येतील आपल्याला. 3x मायनस 2 इक्वल टू, व्हॅल्यू काढूया आपण, x ची व्हॅल्यू 13 टाका. 3 × 13 minus 2 is equal to 39 minus 2 equal to 37. Therefore 3x minus 2 3x minus 2 equal to 2 equal to 37. मग तुम्ही या फॉर्म्युल्यात जरी किंमत टाकली तरी सुद्धा तेच येणार आहे. चेक करून बघू आपण. 50 minus x equal to 50 minus 13. Therefore 50 minus 1 equal to 37 डिग्री. म्हणजे एक अपोजिट पेअरची आपल्याला 37 मिळाली. आता आपल्याला उरलेल्या पण काढायचं आहे. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. बरोबर आहे. मग उरलेले काढण्यासाठी काय करणार आपण, ॲडजेसंट अँगल आपल्याला माहीत असतात. ॲडजेसंट अँगल कसे असतात त्याचे, सप्लिमेंटरी. ॲडजस्टंट अँगल कशा असतात, सप्लिमेंटरी. यासाठी आपण इथे जर एक फिगर काढली असती तर खूप सोपं झालं असतं. आपण आता इथे काढूया. समजा अशी जर घेतली तर ABCD आणि हे जी व्हॅल्यू आपण A ची मानली 3x - 2 आणि ही
सी ची मानली तर हे कॉन्ग्रुएंट झाले. आता आपल्याला बी काढायचं आहे. मग ॲडजेसंट अँगल कसे असतात? ॲडजेसंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. ॲडजेसंट अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजे अँगल ए प्लस बी इक्वल टू 180. मेजर्ड अँगल ए प्लस मेजर्ड अँगल बी इज इक्वल टू 180. मेजर्ड अँगल म्हणा किंवा म्हणू नका, काही फरक नाही पडत. आता ए ची व्हॅल्यू काढली आपण. ए म्हणजे कोणता? 3x-2 किती आलाय? 37. देअरफॉर 37 डिग्री प्लस मेजर्ड अँगल बी इज इक्वल टू 180. हा मायनस करा. मेजर्ड अँगल बी इक्वल टू 180 मायनस 37. डिग्री नंतर देऊ आपण सगळ्यात शेवटी. बी इज इक्वल टू हा आलाय 143. दोघांची ॲडिशन केली तर 180 डिग्री व्हायला पाहिजे. मग बी जर 140 आलं तर डी सुद्धा 143 आला तर डी सुद्धा तेवढाच असणार आहे. मग आता काय लिहिणार? देअरफॉर मेजर्ड अँगल डी इज इक्वल टू 143. ओके. मग अशा पद्धतीने त्याचे अँगल्स काय असतील शेवटी आपण लिहिणार आहे. द अँगल्स आर द मेजर ऑफ अँगल्स आर काय काय येईल आता? ए पासून सुरू करू. ए किती आपला आहे? 37. नंतर हा 143. 37 डिग्री 143 परत 37 आणि 143. अशा पद्धतीने चारही अँगलच्या व्हॅल्यू किंवा मेजरमेंट आपण काढू शकतो. Okay, now see the second example. Second, from figure of a parallelogram किंवा referring the adjacent figure of a parallelogram write the answer of questions given below. त्यातला पहिला सब क्वेश्चन विचारला आहे. इफ लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू 4.5 देन लेंथ ऑफ XY इज इक्वल टू व्हॉट. पहिला सब क्वेश्चन. इफ लेंथ ऑफ WZ ओके आणि 4.5 आहे. WZ 4.5 आणि XY विचारला. हे अपोजिट साईड्स आहेत आणि पॅरललच्या अपोजिट साईड कशा असतात? कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट.
कॉन्ग्रुअंट. त्या जर कॉन्ग्रुअंट असतील तर ही 4.5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 4.5 असणार आहे. सेंटीमीटर युनिट आहे त्याचं. इथे पण सेंटीमीटर लिहा. आर कॉन्ग्रुअंट. देअरफॉर लेंथ ऑफ XY इज इक्वल टू लेंथ ऑफ WZ इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. हे पहिल्याचं आन्सर आलं. सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड काय त्यातला सब क्वेश्चन. इफ लेंथ YZ is equal to 8.2 centimeter, then length XW is equal to what? YZ 8.2 आहे. YZ 8.2, YZ 8.2. ओके. आणि मग XW विचारले. परत हाच रूल वापरणार किंवा प्रॉपर्टी वापरणार. देअरफॉर लेंथ ऑफ XW इज इक्वल टू लेंथ ऑफ XY इज इक्वल टू 4.5 सेंटर. तीच प्रॉपर्टी वापरली म्हणून परत लिहायची काही गरज. सॉरी 4.5 नाही, 8.2. 8.2 सेंटीमीटर. ओके. नंतर थर्ड विचारला आहे. इफ थर्ड सब क्वेश्चन. If length of OX is equal to 2.5 centimeter, then length of OZ is equal to what? OX 2.5 आहे तर OZ किती असेल? OX 2.5, OZ किती असेल? 2.5. कारण हे diagonals of a parallelogram bisect each other. ही पॅरलॉग्राम एकमेकाला बायसेक्ट करतात. बायसेक्ट केल्यामुळे OX जेवढा असेल तेवढाच OZ असणार आहे. देअरफॉर लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू लेंथ ऑफ OX इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. ओके. यातला फोर्थ सब क्वेश्चन आहे. फोर्थ. इफ लेंथ ऑफ WO